पुण्याच्या गणेशोत्सवाविषयी नक्की तुम्ही काय सांगाल? जवळजवळ 133 वर्ष झाली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होऊन. भाऊसाहेब रंगारींनी घरातला गणपती रस्त्यावरती आणला आणि त्याला सार्वजनिक स्वरूप दिलं टिळकांच्या मदतीने. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला पारतंत्र्यात आपण राहत होतो इंग्रजांच्या काळामध्ये, आणि लोकांना एकत्र करणं, लोकांचं एकत्रीकरण होऊन स्वातंत्र्यासाठी लढा देण्यासाठी म्हणून लोक एकत्र यावी म्हणून हा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात सुरू केलं गेलं. मी आपल्या मंडळाबद्दल बोलायचं झालं तर 1894ला अखिल मंडळ मंडळाची स्थापना झाली. 1893ला हा दगडूशेठ हलवाई गणपती स्थापना झाली आणि गणेश उत्सव त्यावेळेला सुरू झाला. टिळकांनी मानाच्या 5 गणपतींना क्रम दिला. गणेशोत्सव कमी होता, म्हणजे त्या क्रम देण्यामागं सुद्धा काहीतरी कारण होतं. म्हणजे पहिलं ग्रामदैवत म्हणून कसबा गणपतीचं नाव पहिलं घेतलं, 2 नंबरला जोगेश्वरी घेतलं, 3 नंबरला पैलवानांचा गणपती म्हणून गुरुजी तालीमचा गणपती घेतला, 4 नंबरला तुळशीबागेचा गणपती घेतला, 5 नंबरला टिळकांनी स्वतःचा नंबर 5वा ठेवला. असे 5 मानाचे गणपती त्यावेळेला सुरुवात झाली आणि त्यांना ते मान दिले गेले.